राज्यपाल आहेत, चुकीचं बोलणार नाही. एवढा मोठा माणूस आहे, एवढ्या महाराष्ट्राचं सगळ्यात प्रमुख स्थान आहे, त्यांच्या तोंडून खोटं? अरे पाप लागेल. वस्त्रोद्योगाचं धोरण, तुमचं वस्त्र उद्योगाचं धोरण मागच्या वेळेला पण आहे, यावेळेला पण आहे. एवढे कपडे आलेत ना, बनलेत ना, की झोपडपट्टीमध्ये लोक देखील सूट घालून फिरतायत. महाराष्ट्र सरकारचं पाप, महाराष्ट्र सरकारचा रोडमॅप असतो राज्यपालाचं अभिभाषण, तर त्याला राज्यपालांना तुम्ही चुकीच्या, फसव्या, खोट्या रस्त्यावरती घेऊन जाताय. त्याच्या समोर चुकीचा आरसा तुम्ही पकडताय, चुकीचं सगळं मार्गदर्शन करताय. आणि म्हणून हे राज्यपालांच्या अभिभाषणावरती मी खेद व्यक्त करतो. आणि हे भाषण मी पुन्हा एकदा कबुतराच्या भोकात म्हणजे पिजन होल, म्हणजे पिजन होल, कबुतराचं भोक म्हणजे पिजन होल, त्याच्यामध्ये नेऊन ठेवतो आणि मी खेद व्यक्त करतो. एवढे कपडे आलेत ना, बनलेत ना, की झोपडपट्टीमध्ये लोक देखील सूट घालून फिरतायत. एवढे कपडे आलेत फुकटच. हे खरंच तुम्ही चुकीचं बोलताय सगळं. कारण मागच्या वर्षीचं तुमचं वस्त्रोद्योग धोरण मी बघितलं. किती कपडे तुम्ही टेक्सटाईल पार्क बनवले अमरावतीला. हजारो कोटी मीटरचा कपडा बाहेर पडलाय त्याच्यातनं, तरी देखील माणसं उघडी नागडी का फिरतायत? तुम्ही चुकीचं काहीतरी राज्यपालांना सांगता. एक तर राज्यपाल चुकीचे आहेत का आम्ही चुकीचे आहोत? आणि जर उघडे लोक राहत असतील, कपडे नसतील लोकांकडे, तर त्याला जबाबदार कोण आहे? हे पुस्तक का आम्ही? आणि त्यामुळे ही जी काही धोरणं आहेत, आता ह्या साध्या गोष्टीमध्ये म्हणजे इथे पुढे लिहिलंय, रेशीम कोशाची खरेदी विक्री करण्याची, रेशीम कोशाचं उत्पादक सहाय्य करण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये खुली बाजारपेठ उभारलेली आहे. म्हणजे ह्या वर्षीचा जो रोडमॅप दिलेला आहे, त्या रोडमॅप मध्ये पुढच्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या बायका, गरीबापासून श्रीमंत सगळ्यांच्या बायका रेशमी साड्या घालणार आहेत. चालू आहे ना? माझ्या पण बायकोला द्या कधीतरी. हा, नाही नाही, म्हणजे आलं की तुमचं धोरण सांगतोय मी. हो, माझं काही म्हणणं नाहीये, मी पुढच्या वर्षीचं म्हटलंय, मी आताच नाही म्हणत आहे. हा एक विषय असा आहे की तो ह्या वर्षी नवीन आलाय. मी दोन्ही राज्यपालांची भाषणं ठेवलेली आहेत समोरासमोर. म्हणजे ह्या पुढच्या भाषणामध्ये मी ते बोलीन पुढच्या वर्षीच्या. या वर्षी सगळ्या लाडक्या बहिणींना रेशमी साड्या आहेत. म्हणजे 1,500 रुपये तर आहेतच आहेत, पुन्हा लाडक्या बहिणींना रेशमी साड्या आहेत. कदाचित आत्ता नसतील, निवडणुकीच्या अगोदर नक्की येतील. निवडणुकीच्या अगोदर 6 महिने लाडक्या बहिणींना रेशमी साड्या. हा हा, पण रेशमी, रेशमी साड्या, रेशमी, हे रेशमांचं चाललंय. महिलांचा प्रश्न आहे, कुठली साडी नेसावी ते ना. नाही, हे देणार ना. कोण काय द्यायचं काय प्रश्न आहे? देतील ना, फुकट देतील ना. फुकट दिलं तर काय, फुकट दिलं तर कुठली महिला म्हणणार की मला देऊ नका म्हणून? म्हणजे रेशमी साडी असेल तर महिला आनंदी होतील. आनंदी होतील आणि त्यांनी आनंदी करावं. आमच्या शुभेच्छा आहे. फक्त राज्यपालांना फसवू नये एवढीच आमची अपेक्षा आहे.